बिग बॉस हा रिॲलिटी शो दरवर्षी हायेस्ट टीआरपीचा विक्रम करतो. पण हा शो इंडियन नसून डच रिॲलिटी शो बिग ब्रदर पासून प्रभावित होत बिग बॉसच्या नावाने बनवला गेला. खूप लोक या शोला नावं ठेवत असली तरीही या शोची पॉप्युलॅरिटी इतकी जास्त आहे की हा शो सुरुवातीला हिंदीमध्ये सुरू झाला आणि बघता बघता मराठी, कन्नड, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत सुद्धा निर्माण केला गेला आणि तिथेही त्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठलाच. हा शो जितका लोकप्रिय आहे तितकाच तो वादग्रस्त देखील आहे. सध्या सर्वत्र मराठी बिग बॉस सीझन 5 ची चर्चा होत आहे. यातील हटके स्पर्धक या शोचे खरे आकर्षण आहे. पण या शोमध्ये एक असा स्पर्धक आहे ज्याला कधी काळी त्याच्या शब्दांवरून, बोलण्यांवरून, त्याच्या व्हिडिओवरून, त्याच्या वागण्यांवरून हिणवले गेले. पण आज तो मराठी बिग बॉस गाजवत आहे. तो स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला पाहताच अनेक लोकांनी तो या गेमसाठी परफेक्ट नाही अशी प्रतिक्रिया दिली. पण कसं आहे ना, परफेक्ट राहण्यापेक्षा प्रामाणिक असणे महत्त्वाचे असते. त्याच्यातील प्रामाणिकपणामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याला गेम नाही कळला पण माणसे कळली अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग सूरज चव्हाण याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गुलीगत धोका, बुक्कीट टेंगुळ, SQ, RQ, ZQ हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर हास्य येते ना? हे हास्य ज्या चेहऱ्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात आणि महाराष्ट्राच्या घरात येते तो व्यक्ती म्हणजे सूरज चव्हाण. सूरज हा बारामतीमधील मोडवे या गावचा रहिवासी. त्याचा जन्म गरीब कुटुंबात झाला. मात्र लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र हरपलं. त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला, त्याला लहानाचं मोठं केलं. त्याचा स्वभाव फार भोळा आहे. गरिबीमुळे त्याचे शिक्षण हे 8वी पर्यंतच झाले. त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली. कोणत्या वयात शिकायचं आणि कोणत्या वयात कमवायचं हे वय नाही, परिस्थिती ठरवते हे सूरजकडे बघून आपल्याला जाणवते. सूरज दररोज मोलमजुरी करायला जायचा. पण ते म्हणतात ना, नियती प्रत्येकाला एक संधी देत असते. सूरजच्या बाबतीत देखील असेच घडले. एके दिवशी सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉक बद्दल सांगितले. त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो व्हायरल झाला. त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला. त्यानंतर स्वतःची ID बनवली व तो व्हिडिओ बनवू लागला. तो टिकटॉक स्टार झाला. तो टिकटॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याला भेटण्यासाठी येऊ लागले. त्याला मदत देखील करू लागले. त्याचे 2 मिलियन फॉलोअर्स होते. त्याला दुकानांच्या उद्घाटनासाठी बोलवले जात होते. त्यासाठी त्याला 80,000 रुपये मिळत होते. आता तो 30 ते 50,000 रुपये कमवतो. मात्र टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने YouTube आणि Instagramवर व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. या ठिकाणी त्याचे चांगले फॉलोअर्स आहेत. सूरजने शून्यातून विश्व निर्माण केलं. त्याला त्याच्या रंगावरून हिणवले गेले, त्याच्या भाषेवरून हिणवले गेले, त्याच्या बोबड्या बोलण्यावरून हिणवले गेले. पण त्याने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आज तो आपलं स्वप्न साकार करत आहे. आज बरेच लोक त्याला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, त्याला सपोर्ट करत आहे आणि केलाच पाहिजे. सांगायचा उद्देश हाच की जेव्हा वेळेचा फासा पलटतो तेव्हा सर्व काही बदलते. तेव्हा कधीच कोणाच्या चालू परिस्थितीवरून त्याच्या भविष्याचा अंदाज लावायचा नसतो. कारण वेळ इतकी ताकदवान आहे की वेळ कोळशाचा हिरा आणि हिऱ्याचा कोळसा कधी करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी हरल्यासारखे वाटले, कधी थांबावेसे वाटले, कधी टोमणे आले तर एकदा सूरज चव्हाणचं उदाहरण उराशी बाळगून कामाला लागल. कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो.